ताने मारून बालपण त्याचं हरवून गेलं. पण हिंमतीच्या रस्त्यावर त्याने पाऊल टाकलं. दलदलीत अडकलेल्या जीवनाला हात पकडून वाचवलं. त्याच्यात जी कमी होती तीच त्याची शान बनली. प्रेम आणि माणुसकीने त्याची ओळख निर्माण झाली. दिवसाची सुरुवात झाली आहे. मीना चुलीजवळ बसली आहे. ती आगीत फुंकर मारते, कारण आग पेटावी. धुरामुळे तिचे डोळे लाल होतात. तरीही ती गपचूप आपलं काम करत राहते. मध्ये मध्ये ती झोपडीच्या दरवाजाकडे पाहत असते. तिच्या डोळ्यात चिंता देखील आहे आणि ममता देखील. त्याच वेळी आतल्या छोट्याशा रूममधून चिंटू बाहेर येतो. तो बारीक सारीक आणि उंचीने कमी असणारा मुलगा आहे. त्याचं शरीर तर छोटं आहे, पण त्याचे पाय खूप मोठे आहेत. त्याचे पाय लगभग 18 इंच मोठे आहेत. चिंटू एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा त्याला खूप मेहनत करावी लागते. प्रत्येक पाऊल त्याच्यासाठी एक मोठं काम असल्यासारखं असतं. तरीही तो हळूहळू पुढे सरकत आपल्या आईजवळ जातो आणि मीना त्याला प्रेमाने आणि चिंतेत बघत असते. अरे बाळा चिंटू, थोडं लवकर का उठलास? आज तर तुला शाळेला सुट्टी आहे ना? तू म्हणाला होतास काल पायामध्ये दुखत होतं, मग थोडा आराम करायचा ना बाळा? नाही आई, मला मंदिराच्या डोंगराच्या माथ्यावर जायचंय. टीचर म्हणतात जो सगळ्यात आधी सूर्य बघतो तो सर्वात हुशार बनतो आणि मला कुणाच्या मागे नाही राहायचंय. पण बाळा, डोंगरावर जाण्याचा रस्ता खूप कठीण आहे आणि तिथून गेलास तर तुला लागू शकतं. तू म्हणत असशील तर मी इथे शेतात तुझ्यासाठी सूर्य पाहण्याची व्यवस्था करू? आई, जर आज मी घरी लपलो तर उद्या मोठी स्वप्न बघेन, तर ती कशी पूर्ण करणार? आणि आजोबा म्हणतात मला देवाने मोठं बनवलंय, तर मग माझी ध्येयही मोठीच असणार. मीना चिंटूची हिंमत बघून भावुक होते. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तयार होऊन चिंटू बाहेरच्या दिशेने जाऊ लागतो. त्याचं चालणं सुरू लागतं, पण त्याच्या चेहऱ्यावर गर्व आहे. तो हळूहळू घराच्या बाहेर पडतो. गावच्या चौकामध्ये काही लोक सरपंचांबरोबर आहेत. कोणी गरम चहा पितोय, तर कोणी पेपर वाचतोय, तर काही लोक नाश्ता करत आहेत. तेव्हा चिंटू तिथून येत असतो. त्याला पाहता क्षणी तिथले वातावरण बदलते. लोक गप्प होतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर हळूवार हसू आणि मस्ती सरळ झळकते. बघा, आला हा मोठ्या पायांचा. जेव्हा हा दिसतो दिवस खराबच जातो. हा एक ना एक दिवस गावामध्ये काही ना काहीतरी संकट आणणार. बरोबर बोललास तू. याचे पाय बघून तर असं वाटतं की एखाद्या राक्षसाचे आहेत. चिंटू समजून जातो की लोक त्याच्या मागे बोलत आहेत. तो थोडा जलद चालण्याचा प्रयत्न करतो, पण तेव्हाच त्याचा पाय एका दगडाला लागतो आणि तो अडकून खाली पडतो. चिंटू हळूहळू उठतो आणि समोर पाहतो. बघतो तर अंकित त्याच्या मित्रांसोबत अगदी त्याच्या समोर उभे आहेत. अंकित त्यांच्याच वयाचा आहे, पण गावामध्ये तो मुलांना त्रास देतो. ओय चिंटू, कुठे चाललास तू? त्या डोंगरावरच्या मंदिरात तर नाही चालला? अंकित, प्लीज मला जाऊ दे, उशीर होतोय. कसा जाणार? धावत? या पायांनी, जे आमच्या क्रिकेटच्या बॅट पेक्षा पण मोठे आहेत? अंकित सोबत असलेले इतर मुलं हसू लागतात. त्यांना माहिती आहे की चिंटूला धावताना त्रास होतो. मी धावण्यासाठी नाही, चालण्यासाठी जन्माला आलोय. अंकित त्याला धक्का देतो. चिंटू जोरात खाली पडतो. त्याचे भारी पाय जमिनीवर पडल्यामुळे खूप मोठा आवाज येतो. अंकित त्याच्या मित्रांबरोबर हसू लागतो आणि चिंटूला रडत रडत तिथेच सोडून देतो. दुसऱ्या दिवशी चिंटू त्याच्या शाळेत आहे. आपण पाहत आहोत की अंकित देखील त्याच वर्गात आहे. टीचर ब्लॅकबोर्डवर लिहित आहेत. चिंटू मागच्या बेंचवर बसला आहे. इतर मुलं हळूहळू बोलत आहेत. मुलांनो, आज आपण विज्ञान शिकणार आहोत. आजचा विषय आहे अडॅप्टेशन, म्हणजे कसं निसर्गाने प्रत्येक जीवाला त्याच्या वातावरणानुसार बनवलं. जसे उंटाचे पाय गादीसारखे असतात, जेणेकरून ते वाळूत रुतणार नाही. अंकित चिंटूची मस्करी करत उभा राहतो. सर, याचा अर्थ निसर्गाने चिंटूला दलदलमध्ये राहण्यासाठी बनवलंय का? याचे पाय तर उंटापेक्षाही मोठे आहेत. वर्गातील सगळी मुलं चिंटूवर हसू लागतात. टीचर त्यांना गप्प करतात आणि अंकितला ओरडतात.
सवय एक दिवस तुला महागात पडेल. चिंटू, बाळा, तू घाबरू नकोस. लक्षात ठेव, कधी कधी आपल्याला जे कमी वाटतं तीच आपली सगळ्यात मोठी ताकद असते. फक्त तुला योग्य संधीची वाट बघायची. चिंटू मान मान करून टीचरकडे पाहतो. त्याची नजर टीचरच्या मागे असलेल्या बोर्डवरच्या चित्रावर पडते. मग तो आपल्या पायाच्या दिशेने बघू लागतो आणि दुःखी होतो. रात्री चिंटूच्या वडील रमेश कामातून घरी येतात. बाहेर पाऊस येतो, त्यामुळे ते पूर्णपणे भिजलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. अरे, हे कसं झालं? तुम्ही ठीक तर आहात का? मी तुमच्यासाठी पाणी गरम करते आणि दुसरे कपडे घेऊन येते. मीना रूमच्या आत कपडे घेण्यासाठी जाते. थोड्या वेळानंतर रमेश खाटीवर बसतो. ते आता देखील चिंतेतच दिसत आहे आणि त्यांचा चेहरा उदास आहे. मीना हे पाहते आणि जवळ येऊन त्यांना विचारते, अरे काय झालंय? जेव्हापासून घरी आलाय थोडे टेन्शन मध्ये दिसत आहात. काही झालंय का? अरे काय बोलू? नदीचा स्तर वाढतोय, डोंगरावर खूप पाऊस पडतोय, गावातली गोमाती आता रुकू लागली. जर पाऊस नाही थांबला तर शेत उद्ध्वस्त होईल. बाबा, मी सुद्धा तुमच्यासोबत शेतात काम करू शकतो का? नाही बाळा, हे काम तुझं नाहीये आणि तिथे माती ही खूप मऊ आहे. तू गुपचूप शाळेत जा आणि घरी आईची सुद्धा मदत कर. चिंटू आपली मान खाली घालून हो म्हणतो. त्याला उदास वाटू लागते आणि खोलीमध्ये तो निघून जातो. त्यानंतर रमेश आणि मीना गप्प बसतात. दुसऱ्या दिवशी आकाशात अजूनही अंधार आहे. रात्रीचे तुफान शांत झाले, पण त्याने जमिनीला खतरनाक बनवले आहे. नदी तिच्या उंच थरावर वाहत आहे, पण त्यात चिखल मिसळला आहे. अंकित आणि त्याची काही मित्र त्या चिखलात खेळत आहेत. बरं बरं, चला आपण एक नवीन खेळ खेळूया. कोणता खेळ? जो त्या पुलाच्या त्या बाजूच्या खांबाला शिवून येईल तो जिंकणार. पण तिथे तर जमिनीवर दलदल दिसते. आपण जण बरोबर आहे का? म्हणून म्हणतोय हिमतीचा खेळ आहे. अंकित खांबाजवळ पळतो. तो हलका आणि तेज आहे. तो खांबापर्यंत पोहोचतो. तो खांबाला शिवतो आणि मागे वळून खुश होऊन ओरडतो. पण जेव्हा तो पहिलं पाऊल टाकतो तेव्हा त्याला जमीन मजबूत वाटत नाही, तर असं वाटतं की रिकामी जागा आहे. त्याचा डावा पाय ढोकळापर्यंत खाली जातो आणि तो लगेचच घाबरतो. अरे वाचवा, मी अडकलोय. तो आपला पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे त्याचा उजवा पाय आणखी खाली जातो. जेवढा तो प्रयत्न करतो तेवढं त्याचं शरीर त्या चिखलात खाली खाली जाऊ लागतं. त्याचे दोन्ही मित्र गावाच्या दिशेने पळू लागतात. पळत पळत ते गावात येतात. अरे वाचवा, वाचवा, अरे वाचवा, वाचवा. सरपंच आणि इतर गावकरी त्यांना रडताना पाहतात. अरे काय झालं बाळा? का ओरडत आला? सरपंची, अंकित तिकडे पुलाच्या पलीकडे दलदलीत बुडतोय. पण कसं? तो म्हणाला की जो कुणी पुलाच्या पलीकडच्या खांबाला शिवून येईल तो जिंकेल. आणि मग तो पहिला गेला आणि त्याचा पाय दलदलीत अडकला. रमेश आणि सरपंच एकमेकांकडे पाहू लागतात. सहमतीने डोकं हलवतात आणि दोघा मित्रांबरोबर निघून जातात. सरपंच आणि रमेश ह्या दोघा मुलांबरोबर तिथे पोहोचतात आणि पाहतात की अंकित त्या चिखलात अडकला आहे. तो आपल्या छातीपर्यंत खोलवर अडकला आहे. जसेही रमेश अंकितला वाचवण्यासाठी पाऊल पुढे टाकत असतात, थांबा, पुढे जाऊ नका. ही पूर्ण जागा दलदलीत बदलली आहे. पण सरपंच, असं तर तो बुडून जाईल. काय आपण एखाद्या दोरीने किंवा लाकडाने त्याला मदत नाही करू शकत? सरपंच चारी दिशेला पाहतात आणि जवळपास एक वडाचे झाड पाहतात. ते रमेशच्या दिशेने इशारा करतात की त्यांनी झाडाजवळ जावे. रमेश लगेचच पळू लागतो. झाडाला अडकलेल्या काही फांद्या काढतो
पुढे सरकतो आणि ती फांदी अंकित जवळ फेकतो. अंकित त्यांच्यापासून लांब आहे आणि ती फांदी त्याच्यापासून 2 मीटर अंतरावर आहे. अंकितला आता श्वास घेताना त्रास होतोय. त्याच्या छातीवरचा दबाव श्वास घेण्यास अडथळा आणतोय. त्याच वेळी चिंटू नदीकडे जाणाऱ्या दिशेने जात आहे. तो लोकांचे ओरडणे ऐकतो. ते ओरडणे ऐकून तो त्या दिशेने पळू लागतो. त्याच्या मोठ्या पावलांमुळे पावलं अडकू लागतात, पण दुखण्याची पर्वा न करता तो सलग पळत राहतो. चिंटू त्या ठिकाणी पोहोचतो. तो अंकितला पाहतो. तो चिखलात पडलेली रश्शी पाहतो. तो तिथे असलेल्या लोकांचे घाबरलेले चेहरे पाहतो. अंकित खेळाच्या नादात दलदलीमध्ये अडकलाय आणि आता मी त्याला बाहेर काढू नाही शकत आहे. चिंटू लगेचच आठवतो की टीचरने काय म्हटलं होतं. जी आपल्याला कधी कधी कमी वाटते ती आपली सर्वात मोठी ताकद असू शकते. फक्त आपल्याला योग्य संधीची वाट पाहायची असते. चिंटू दीर्घ श्वास घेतो आणि मग बाबा, मी जाईन अंकितला वाचवायला. चिंटू नाही, तुझं वजन सर्वात जास्त आहे. तू त्यामुळे एका क्षणात बुडशील. नाही बाबा, माझे पाय मोठे आहेत, त्यामुळे माझं वजन पसरणार. आम्हाला हे आमच्या टीचरने सांगितलं होतं. रमेश आणि सरपंच एकमेकांकडे बघू लागतात आणि जसेच ते थांबवणार असतात, चिंटू लगेचच त्या ठिकाणी जातो जिथे अंकित बसला आहे. तो सुरुवातीला थोडं विचारतो, मग दीर्घ श्वास घेऊन ओल्या चिखलात पाय ठेवतो. पण चिंटू त्यात अडकत नाही. गर्दीत असलेले सगळे लोक शांत होतात. त्याच्या मोठ्या पायांमुळे त्याचं वजन पसरू लागतं. त्यामुळे तो चिखलात बुडत नाही. पुढे दुसरं पाऊल टाकतो. चमत्कार झाला. हा तर दलदलीवर चालतोय. बाळा सांभाळून, आरामात. चिंटू त्यांच्याकडे पाहतो आणि सहमतीने डोकं हलवतो. अंकित, माझ्याकडे बघ, हलू नकोस आणि हळूहळू मला हात दे. अंकित चिंटूकडे पाहतो आणि हळूहळू आपला हात पुढे करतो. चिंटू अंकितचा हात पकडतो आणि त्याला खेचतो. चिंटू आपल्या शरीराला मागे खेचतो आणि आपल्या मोठ्या पायांना चिखलात दाबून ठेवतो. चिखलाचा दबाव खूप जास्त आहे, तरीही तो पूर्ण ताकद लावून अंकितला खेचतो. काही वेळानंतर अंकितची छाती चिखलातून बाहेर येते आणि मग थोडं आणखी. जसे चिंटू त्याला किनाऱ्याकडे घेऊन येतो, सरपंच आणि रमेश लगेचच चिंटूला पकडतात आणि मिळून अंकितला बाहेर काढतात. मोठ्या संघर्षानंतर ते अंकितला चिखलातून बाहेर काढतात. अंकित किनाऱ्यावर बसतो. त्याला थकावट आणि अशक्तपणा जाणवतो. रमेश चिंटूला जोरात मिठी मारतात. चिंटू बाळा, आम्हाला माफ कर. आम्ही तुला काय काय नाही बोललो. आज जर तुझे हे पाय मोठे नसते तर हा मुलगा वाचला नसता. अंकितचे डोळे अश्रूने भरले आहेत. तो वर पाहतो आणि चिंटूकडे बघून बोलतो, तू माझा जीव वाचवलास आणि मी तुला नेहमी चिडवत राहिलो. आजपासून मी पुन्हा कधीच नाही करणार आणि नेहमी तुला मदत करेन. सरपंच तिथे असलेल्या सगळ्या गावकऱ्यांकडे पाहतात. आपण माणसाला त्याच्या रूपावरून पारखण्याची चूक केली. आज या मुलाने आपल्याला माणुसकीची खूप मोठी शिकवण दिली. तिथे असलेले सगळे लोक सहमतीमध्ये मान हलवतात आणि सगळ्यांच्या नजरा चिंटूवर टिकतात. रात्री चिंटू आणि रमेश घरी परततात. चिंटूचे कपडे चिखलाने पूर्णपणे माखले आहेत, पण त्याची आई त्याला मिठी मारताना विचार करत नाही. आपण पाहत आहोत की त्याचे टीचर देखील त्याचे स्वागत करण्यासाठी काहीतरी घेऊन आले आहेत. ते चिंटूच्या समोर गुडघ्यावर बसतात आणि मग चिंटू, तू जे काही केलंस ती फक्त हिंमत नाही, बुद्धीचं कामही होतं. तू विज्ञानाला आयुष्यात उपयोगात आणलंस. चिंटू सहमतीने मान हलवतो आणि आपल्या टीचरकडे पाहून हसतो. सर, मला भीती होती की ह्याचे पाय ह्याचं ओझं होते, पण आज कळलं की हे तर ह्याचं वेगळेपण आहे. नक्कीच, आणि या वेगळेपणाला कायम राखण्यासाठी मी काहीतरी घेऊन आलो. टीचर बॉक्सवर हात फिरवतात, चिंटूकडे पाहतात आणि त्याला पुढे येऊन खोलण्याचा इशारा करतात. चिंटू बॉक्स उघडतो आणि बघतो तर गावच्या मोचीने खास त्याच्यासाठी बनवलेले बूट आहेत.
तो लगेचच खुश होतो. दुसऱ्या दिवशी चिंटू आपले नवीन बूट घालून शाळेत येतो. त्याच्या चेहऱ्यावर गर्वाने भरलेलं हसू आहे. काहीच वेळात अंकित आणि इतर मुलं त्याच्या रस्त्यात सहभागी होतात आणि सगळे एकत्र शाळेच्या दिशेने जाऊ लागतात. वर्गात चिंटू आणि अंकित एकाच बेंचवर बसतात. अंकित त्याच्याबरोबर बोलू लागतो. आज शाळा सुटल्यावर आपण नदीच्या पलीकडे जाऊया, पण यावेळेस रस्ता तू सांग. हो नक्कीच, पण आधी अभ्यास तर करूया. ते दोघे एकमेकांना हाय फाय देतात आणि याच सोबत आमची कथा समाप्त होते.